आज 7 सप्टेंबर गुरुवार. ज्ञानेश्वरी 15व्या अध्यायातील 421व्या ओळीपासून आपण सुरुवात करत आहोत. सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 420 पर्यंत आलेले होतो. ती एकदा 420वी ओवी पाहूया आणि मग 15व्या श्लोकाला सुरुवात करायची आहे. भगवद्गीतेतला 15वा अध्याय 15वा श्लोक. आजचा छान योग आहे. थोडेच 5-6 श्लोक राहिलेले आहेत. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. खूप छान 2 उदाहरणातनं सांगितलेलं होतं की नक्षत्रामध्ये आकाशातून जे पावसाचे थेंब पडतात स्वाती नक्षत्रामध्ये, तर ते जेव्हा कोसळतात तेव्हा पाण्यातल्या शिंपल्यात त्याचा पाणीदार मोती बनतो. एक थेंब स्वाती नक्षत्रात जर त्या शिंपल्यात पडला तर त्याचा टपोरा छान मोती बनतो. आणि त्याच स्वातीच्या थेंबाचं सर्पाच्या गळ्यात दाहक विष होतं. त्यानं जर तो एक थेंब चाखला, प्राशन केला, तर त्याचं विष बनतं. हे जसं सहजगत्या घडतं त्याच्यावर आपण उदाहरणं काल पाहिलेली होती की ज्याच्या संगतीत जसे आपण राहू तसं आपलं मन बनतं, तसे आपला स्वभाव बनतो, तशी आपली कृती बनते. आणि हे इतकं सहज घडतं की त्याप्रमाणेच जो ज्ञानी पुरुष असतो, तैसा सज्ञानासी मी सुख, म्हणजे जे ज्ञानी पुरुष आहेत त्याला मी माझं अस्तित्व हे सुखदायी होत असतं. आणि त्याच्या उलट अज्ञानासी दुःखतो किंवा दुःखतो अज्ञानासी, आणि अज्ञानी माणसाला मी दुःखरूप होत असतो. म्हणजेच त्याला दुःख कवटाळतं. आता हा दोष कोणाचा आहे हो? माझा आहे म्हणजे परमात्म्याचा आहे का त्या व्यक्तीचा आहे? तीच गोष्ट 2 ठिकाणी जर वेगळ्या स्वरूपात दिसते, त्याचा परिणाम वेगळा होतो, तर जो तो स्वीकारतो त्याचा तो परिणाम आहे, त्याचा तो प्रभाव आहे. आणि म्हणून आता खरं भगवंत सांगतायत 15व्या श्लोकामध्ये, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च, वेदैश्च सर्वैरहरमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहं. सर्वस्य च अहं. सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वस्य च अहं. च म्हणजे आणि, अहं म्हणजे मी. कसा आहे? हृदी. हृदी म्हणजे हृदयात. सर्व प्राणीमात्रांच्या, सर्व भूतांच्या हृदयात मीच आहे. सन्निविष्ट, अंतर्यामी मी स्थित आहे, बसलो आहे. आणि च मत्त हा स्मृती ही ज्ञानम अपोहनंच. खरं हा श्लोक झाला आहे, मला वाटतं शिकवला होता काल मी, की मत्त हा म्हणजे माझ्यापासूनच. स्मृती, ज्ञान आणि अपोहन. अपोहन हा शब्द आपण पाहिलेला होता की आपल्या बुद्धीमध्ये जे संशय विपर्यय असतात ते दोष घालवणं, त्याला अपोहन म्हणजे ते दूर करणं. हे सगळं माझ्यामुळंच घडतं. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. आता पुढं काय म्हणताय?
की वेदैही च सर्वैही अहम एव वेद्यः. अहो सगळ्या वेदांच्या द्वारे अहम म्हणजे मीच, वेद्य हा म्हणजे जाणून घेण्यास योग्य आहे, आणि वेदांतकृत आणि वेदांताचा कर्ता सुद्धा मीच आहे, आणि वेदवित तिथे संधी आहे, वेदांतकृत वेदविद एव च अहम. वेदवित म्हणजे वेद जाणणारा, वेदांताचा कर्ताही मीच आहे, वेद जाणणाराही मीच आहे. एव च अहम, चाहम, चाह हिंदीतला शब्द नाही घ्यायचा, च अहम म्हणजे हे सगळं जाणणाराही मीच आहे, निर्माण करणाराही मीच आहे, जाणून घेण्याजोगा मीच आहे. तर हे तू लक्षात घे. हा श्लोक आपला झालेला होता, त्याच्यावरच्या आपल्याला ओव्या पाहिजेत. आता मी कसा प्रत्येकाच्या हृदयात आहे बघा. तीच गाणी पण आपल्या डोक्यात मध्ये असतात की नांदतो देव हा आपुल्या अंतरी, आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या हृदयामध्ये हा देव नांदत असतो, ठसलेला असतो, वसलेला असतो, आणि म्हणूनच त्याच्याद्वारे आपण सगळं जाणून घेऊ शकतो, करून घेऊ शकतो. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. आता एरवी हा शब्द आपण नेहमी वापरतो की एरवी काय आहे रे पार्था, सर्वांच्या हृदय देशी, सगळ्यांच्या हृदयाकाशामध्ये, हृदयामध्ये मी अमुका आहे असे ऐसी, मीच नांदत आहे, मीच असा आहे. हे तुला मागं जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, हे मी तुला मागं सांगितलेलं आहे, अनेकदा सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या हृदयात मी आहे. मग त्यामुळं काय होतं, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी. अहो आपल्याला जी अहर्निशी, अह म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र, आपण म्हणताना मात्र दिवस रात्र कधी म्हणत नाही, रात्रंदिवस शब्द म्हणायला आपल्याला फार आवडतो. तर मी प्रत्येकाच्या ठिकाणी जो रात्रंदिवस जे स्फुरण होतं, बुद्धीचं जे स्फुरण होतं, बुद्धी स्फुरत असते बघा. आपण डोळे मिटून बसलो तरी आपल्याला एकदम बुद्धी सांगते, नाही अहो 4:30ची वेळ झाली आहे, नाही आत्ता दासबोधाची वेळ झालेली आहे. लगेच आपण तिथे तरबेज म्हणजे लगेच हजर होत असतो, किंवा मंदिरात जायची वेळ झाली, किंवा खाण्याची वेळ झाली, जे काय ते हे बुद्धीचं स्फुरण आहे. हां, आपल्या नातवाला अमुक स्पर्धेला जायचं होतं, त्याला आशीर्वाद द्यायचा राहिला, ते सुद्धा आपल्याला बुद्धी सांगत असते. किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे, आज लक्षातच नाही, शुभेच्छा द्यायच्या राहून गेले. मैत्रीण असेल, घरातली व्यक्ती असेल, मोठी व्यक्ती असेल, या सगळं जे बुद्धीचं स्फुरण आहे ना, ते माझ्यामुळंच होते. आपण म्हणतो ना, बुद्धी असून कधी कधी आपल्याला काही स्फुरत नाही, काही सुचत नाही, कारण ती एकदम जडच, बुद्धी जडच आहे, प्रकृतीपासूनच बनलेली आहे, मन बुद्धी अहंकार. पण हे जे स्फुरण करण्याचं काम आहे ना, हे मी करत असतो, म्हणजे हा भगवंत करत असतो. आता सगळं आपल्याला सुचतं बघा, की समजा अगदी डोळे मिटून सुद्धा आपण चालत चालत गेलो तर आपल्या इतकं पाठ झालेलं असतं. उजव्या बाजूला वळलं की आमच्या इथे गणेश गार्डन आहे, त्याच्या थोडं पुढं गेलं भाजी मार्केट आहे, डोळे झाकून गेलो तरी हे बुद्धीला स्फुरण होतं. डाव्या बाजूला गेलं गणेश मंदिर आहे, अजून पुढे थोडंसं गेलं उजवीकडं वळलं की गोविंदाचं मंदिर आहे, त्याच्या पुढे डावीकडे गेलं की देवीचं मंदिर आहे. हे सगळं स्फुरण घरामध्ये बघा. माझी आई आणि सासूबाई दोघी जेव्हा थकलेल्या होत्या, पण आईचं मला असं लक्षात राहतं की ती म्हणायची, नव्या घरात गेल्यानंतर लक्षात कसं ठेवायचं, तर 10 पावलं गेल्यानंतर डाव्या हाताला तुझं मंदिर आहे, देवघर आहे. 2-3च पावलं गेलं की लगेच तुमचं टेबल आहे. थोडं 10 पावलं गेलं की स्वयंपाकघर आहे. विरुद्ध बाजूला गेलं की तुमची घरात येण्याचा प्रवेशद्वार आहे. हे सगळं लक्षात माणूस कशामुळं ठेवते, आणि हे रात्रंदिवस होतं. रात्रीसुद्धा समजतं, रात्री ती उठून जायची, चाचपडत भिंत लागली की त्या भिंतीला धरून ती बरोबर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाणार. कधी रोज उठून ही म्हातारी माणसंसुद्धा आपल्याला उठवत नव्हती. आपल्याला धस्स व्हायचं की नको बाबा, ती पडायला नको, आपण त्यांना उठून नको. माझ्या लक्षात आहे, मी भिंत लागली की बरोबर जाऊ शकते.
हे या वयात सुद्धा स्फुरण 90-95 सुद्धा हे स्फुरण कोण देतोय? तो परमात्मा देतोय, तो भगवंत देतोय. आणि हे रात्रंदिवस होत असतं. म्हणजेच ती जी आत्मरूप वस्तू आहे ते वस्तू गा मी मागेही सांगितलं होतं की आपण घरातल्या सगळ्या गोष्टीला वस्तू म्हणतो. अगदी बाटलीपासून, पुस्तकापासून, कॉम्प्युटरपासून, ही सगळ्या आमच्या घरात मोठमोठ्या वस्तू आहेत आपण म्हणतो. अगदी पुस्तकही सुद्धा आपण वस्तूमध्येच घालतो. पण वेदांताच्या भाषेमध्ये वस्तू म्हणजे एकच आहे, ती म्हणजे आत्मवस्तू, जिला चिरंतन अस्तित्व आहे, जिच्यामुळं सगळ्याला अस्तित्व आहे, ती फक्त वस्तू आहे. बाकी सगळ्या अवस्तू, कारण त्या कुठल्याही टिकत नाही. अगदी कितीही ब्रँडच्या तुम्ही चप्पल, बूट आणा, मोठ्या वस्तू आणा, अगदी पाणी प्यायची भांडी आणा. आता पूर्वी कसं असायचं, तांब्याची, पितळेची भांडी घ्यायची, फार कौतुक असायचं. आता फक्त ते अधिक महिन्यात दान देण्याचं काम. एरवी आपल्याला त्याला कोणी विचारतही नाही. आणि आता तर प्लॅस्टिकचाच जमाना आला, सगळीकडं प्लॅस्टिकच्या बाटल्या. अहो, जेवायला बसलं तर लोक काय करतात, पंक्तीमध्ये छोटी छोटी बाटली प्रत्येकाच्या टेबलवर ठेवायची. आता हसू येतं की नाही, पूर्वी कसं असायचं, भांडी ठेवायची प्रत्येकाच्या डाव्या बाजूला. अजूनही बघा सज्जनगडावर कुठेही जिथे तीर्थक्षेत्र आहेत तिथं पाणी प्यायची भांडी देतात. आणि मग पाणी आता माणसाने वाढण्यापेक्षा हल्ली ती यंत्र आहेत, तो आपला पीप, त्याला गाडी केलेली, बरोबर जिथं भांडं आहे त्याच्यात तो ओततो, भांडं भरलं की वर बटन दाबणार की चालला पुढे. म्हणजे हे सगळं जे घडतंय ना, हे कशामुळं होतंय? त्या आत्मवस्तूमुळं होतं. ती आत्मवस्तू आपण समजून घेतली पाहिजे. सगळीकडच्या विवेचनामध्ये, श्रवणामध्ये आता आपल्या डोक्यावर हॅमरिंग इतके वेळा ठसवलं जाते की आपण दुसऱ्या कशाचाच विचार करायचा नाही, फक्त आत्मवस्तू समजून घ्यायची. आता बघा, आता कशामुळे आपल्याला सगळं आपल्या ज्ञानात भर पडते? परी संतांसवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की संतांसवे वैसता, संतांच्या सहवासात सारखं जर आपण बसलो, अगदी अष्टौ प्रहर म्हणजे 3 तासाचा असतो. अष्टौ प्रहर का म्हणतात? 8 × 3 24 तास. जर आपण 24 तास त्या संतांच्या सहवासात राहिलो आणि काय म्हणतात, गुरुचरण उपासिता, आणि गुरुचरणांची उपासना केली 24 तास, वैराग्यसी, तर आपल्याला बरोबर वैराग्य प्राप्त होतं. गुरुचरण म्हणजे ज्ञानी लोकांचा, ज्ञानी लोकांचा जर सहवास घेतला तर आपली बुद्धी स्थिरही होते आणि प्रखर वैराग्य निर्माण होतं. गुरुचरणांची सेवा केली जाते. येणेची सत्कर्मे, नाही पुढचं आहे ते, पुढचं, येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. सगळ्यात महत्त्वाचं काय होणं आवश्यक आहे? जयाचे अहम विश्रामे. ज्याचा अहम आहे, अहंकार आहे, तो विश्रांती त्यानं घेतली पाहिजे. म्हणजे आत्मरूपामध्येच हे सगळं स्फुरण जे आहे अहमचं, हे मिटलं पाहिजे. म्हणून काय करायचे? अशेषही अज्ञान विरमे, आधी येणेची सत्कर्मे, अशी ही सगळी सत्कर्म केली. कोणती सत्कर्म? आत्ता आधी सांगितलं, संतांसवे वैसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता. हे सगळं आपण बघा, सगळ्या चांगल्या गोष्टी करायला लागलो की आपल्या मनामध्ये वाईट येणार नाही, आपल्या कृतीमध्ये काही वाईट येणार नाही, आणि मग आपलं जे अहमचं स्फुरण आहे हे सगळं संपून जातं. जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. म्हणजे सत्कर्माच्या बळावर सर्वच्या सर्व अज्ञान लोप पावतं, आणि अशा प्रकारे ज्याचा अहमभाव किंवा अहमचं स्फुरण हे आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिरावतं किंवा आत्मरूपामध्येच विश्रांती घेतं. अहम गेला की संपलं. बघा किती, जर खरंच म्हणजे सगळे लोक असे मीपणा सोडून वागायला लागले तर किती छान वाटेल की नाही.
नाही तर सगळीकडे तो मी डोकावत असतो. पुढे म्हणतात बघा, ते आपे आप देखोनी देखी, मिया आत्मेनी सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी आन हेतू. आता जे श्रेष्ठ साधक आहेत ते काय करतात, आपे आप देखोनी देखी, म्हणजे आपे म्हणजे आपलं स्वरूप, ते निजज्ञानाने आपणहूनच समजून घेतात. देखी म्हणजे पाहतात, म्हणजेच अनुभवतात. मिया आत्मेनी सदा सुखी, आणि मग हा आत्मलाभ झाला की तो साधक सदैव सुखी, सदा सुखी. खरं म्हणजे समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. पण हे आत्मरूपाचं आपल्याला भान झालं, हा अहम आत्मरूपामध्ये विश्रामला किंवा विश्रांती घेतली, म्हणजेच आपल्या स्वरूपाचं निजज्ञान आपल्याला अनुभवलं की त्याचा दृश्य परिणाम काय होतो, तर आत्म्याचा लाभ झाल्यामुळं सतत सुखी होतो माणूस. आत्मसंतुष्टी शब्द म्हणलेला असतो बघा नेहमी. म्हणजे इतकी संतुष्टी येते, संतुष्टता येते की कणभरही, एवढासा लवलेशही दुःखाचा आपल्याला अनुभवायला येत नाही. म्हणून म्हणतायत, मिया आत्मेनी सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी आन हेतू. मग माझ्याशिवाय आत्मदर्शनामध्ये माझ्याशिवाय दुसरा काही हेतू असतो का? आता जर आपण सगळी नामदेव, तुकाराम, ज्ञानदेव, सगळे संत आहेत, त्यांची जर सगळी अभंगमाला किंवा सगळं ऐकलं तर काय असतो, त्या आनंदातच ते असतात, परमात्म्याच्या आनंदातच असतात. तुझे चरण देखिलिया, असं म्हणतात बघा, की तुझं चरण पाहिले की आम्हाला सगळा आनंद होतो. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. मग आता हे आत्मदर्शन झालं की त्याला दुसरा काही हेतू असतो का? म्हणून म्हणलेलं आहे, येथे मी वाचून अवलोकी आन हेतू असे. आन म्हणजे दुसरा काही हेतूच नाही आहे. सदैव साधक आत्मदर्शनामध्ये रमतो आणि त्याला दुसरा हेतूच नसतो. आपण बघा, कधी कधी रस्त्याने जात असतो आणि सहज कुणास तरी घर दिसतं, तर एकदम ती व्यक्ती आपल्या ओळखीची असते. अरे वा, तुम्ही इथे राहता का? हो, बरं झालं, नमस्कार, अहो या ना आमच्या. नाही, माझा काही हेतू नव्हता तुमच्या घरी येण्याचा, सहज तुम्ही दिसलात म्हणून विचारलं. तसं आता दुसरा आपल्याला हेतूच काही उरतच नाही की बाबा चला आत्मसुख झाले, मग आता जरा माझं अजून हे घर लावायचं राहिले, मला मुलाला नोकरीला लावायचे, काही कुठलाही हेतू उरतच नाही. तो सतत किंबहुना सर्व सुखी आहे की नाही, म्हणतायत ज्ञानदेव. सुख पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, किंबहुना सर्व सुखी. अहो, एकदा त्या आत्मपुरुषाला अखंडित सेवत राहिलं की तो कायमचा सुखी होतो, त्याला दुसरं काही उरतच नाही. अना सूर्योदय झालिया. आता पुढचं उदाहरण बघा, छान देतात. सूर्य तर त्यांच्या फार, सूर्यचंद्र आवडीचेच आहेत. अगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया, देवी माते मिया जाणावया मीची हेतू. आता सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा काय होतो हो, सूर्याची पहावा. सूर्यानंच सूर्याला पाहावं, म्हणजे सूर्याच्या उजेडात सूर्याला आपल्याला पाहता येतं. अंधार असेल तर आपल्याला सूर्य दिसणारच नाही आहे. तेवी म्हणजे त्याचप्रमाणे माते मिया जाणावया, त्याप्रमाणे माते म्हणजे मला आणि मिया म्हणजे मीच, जाणून घेण्यासाठी मीची हेतू, मीच हेतू आहे, मीच कारणीभूत आहे. म्हणजे मला जाणून घेण्यासाठी तू माझ्याच उपयोग कर, दुसऱ्या कशाच्याही. जसं आपण अंधारातली वस्तू पाहण्यासाठी टॉर्च घेतो, बॅटरी घेतो, त्याच्या उजेडात ती वस्तू आपल्याला पाहायला मिळते. आता मला माझंच दर्शन घ्यायचं आहे, तर दुसरा कोण येणार आहे मला ते उजेड दाखवायला?
तर माझ्यामुळंच मला जाणून घेण्यासाठी मीच कारण आहे, माझ्याद्वारेच मला पाहायचं आहे. लोक सांगतील का थांबा थांबा थांबा, तुमच्या ना अंतरंगात या ठिकाणी आत्माराम बसलेला आहे, किंवा हे आत्मस्वरूप इथं आहे हो, तुम्ही इकडे कुठे शोधताय, बाहेर कुठे दिसणार आहे तुम्हाला, नाही दिसणार. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे शोधिसी रामेश्वरन. आत्ताच्या त्या दासबोधाच्या ताईंनी सांगितलं तसं मला सुद्धा ह्या गोष्टी नाही आवडत. प्रत्येकाला सांगायचं, अहो आम्ही शुकतालला गेलो होतो, अहो आम्ही तिथे भागवत कथा ऐकली, अहो आम्ही नैमिषारण्यात गेलो, तिथे आम्ही रामायण कथा ऐकली, अहो मी अयोध्येला गेलो होतो, तिथे अमुक अमुक रामायण ऐकलं. पण आपण त्याच्यावर काही परिणाम करून घेतला का आपल्यावर? रामाची कथा ऐकल्यानंतर सत्यवचनी, विनम्र, विनयशील, धीर, गंभीर, जेवढे रामाचे गुण आहेत, मी तर म्हणते त्यातला रोज एक गुण ठरवायचा, आठवायचा. आणि म्हणून ते समर्थांनी पण म्हणलेलं की नाही, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, म्हणजे ते सगळं आठवायचे आणि तसं माझ्या अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचे. सूर्य पाहण्यासाठी सूर्यच व्हावं लागते, सूर्यानंच सूर्याला पाहायचे. तसं मी मला जाणून घेण्यासाठी मीच कारणीभूत व्हायचं आहे, मला दुसरा कोणीही माझं स्वरूप दाखवू शकणार नाही. बघूया ओव्या काय म्हणतायत. स्वरूपानंद. अमुकामी ऐसे बुद्धीचे स्फुरण, होय रात्रंदिन सर्वांतरी, ते तो पार्था जाण पाहता तत्वता, स्वरूप सर्वथा माझे चिगा, परी घडोनिया संतांची संगती, रिघोनिया मती योग ज्ञानी, सद्गुरु चरण उपासिता जाण, वैराग्य बाणवण अंतरात, ह्याची सत्कर्माच्या योगे हारपोन, अशेष अज्ञान धनंजया, जयांची अहंता आत्मस्वरूपात, राहिली निवांत स्थिरावोनी, ते तो स्वरूपीच ठेवोनिया दृष्टी, देखोनी किरीटी मज तेथे, नित्या महानंदी जाहले तल्लीन, तयासी कारण मीच एक, होता सूर्योदय पहावे गासाच, जैसे सूर्यानेच सूर्या लागी, तैशा परी जाण माझे मज ज्ञान, व्हावया कारण मीच असे. माझं ज्ञान व्हायला मीच कारणीभूत आहे, मीच उपयोगी आहे, मला दुसऱ्या कुणाचा आधार घेता येणार नाही. बघा आता पुढे तेच समजावून देतात. ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची एकता, देही जयाची अहंता बुडोनी ठेली. सगळ्या संतांनी या अहंतेवर इतकं महत्त्व सांगितलेलं आहे की शरीर सुखच ज्याला श्रेष्ठ वाटतं. अजूनही बघा ना, सगळं स्वतःच्या शरीरासाठी आपण करत असतो असं वाटतं. नंतर मधून मधून सारखं डोकावतं की नाही, आपण हे आता शरीरापेक्षा वेगळं जो आत्मा आहे, जे परमतत्व आहे, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर सगळे शरीर भाव आहेत. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 भाव आहेत, 5 कर्मेंद्रियाची 5 कर्म आहेत. आणि ते सगळं शरीरभाव हेच ज्याच्या जगण्याचं सार सर्वस्व आहे. अशांच्या जर आपण संगतीत राहिलो, त्यांच्याच सान्निध्यात आपण रमलो, तर काय होतं की सगळ्या प्रापंचिक बढाया ऐकाव्या लागतात. आणि तेव्हा लक्षात येतं की हे प्रापंचिक मर्त्यबुद्धीचे लोक आणि त्यांचा जागृत अहंकार त्यांच्या देहाच्या तळाशी बुडी मारून बसला आहे. काय म्हटले? देही जयाची अहंता बुडोनी ठेली. अगदी बुडून गेलेली आहे. त्यांची अहंता इतकी आहे की त्यांना अहंतेच्या दुसरं काही सुचतच नाही.
खरंच आता अशा लोकांच्या सहवासात राहायला नको वाटतं. तेच 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 त्यांचा पोकळ बडजाव सगळा ऐकत राहायचा. हो माहिती, हे बघा त्यांचं घर म्हणजे एक हेच असतो, शोपीसच असतो सगळा. ही वस्तू कुठून आणली? हां, परदेशातल्या अमक्या अमक्या म्युझियमच्या इथून आणली. हे कुठून आणलं? हे अमकं. त्यांच्या घरात भारतीय काही सापडणारच नाही. उलट मला तर वाटतं की काही ठिकाणी असतं बघा, हल्ली आता दाखवतात जातं, उखळ, ही जी पूर्वीची संपत्ती आहे की नाही, त्याला लक्ष्मी मानली जायची, ती प्रत्येकाच्या घरात आहे का हो आता? त्याचं मॉडेल दाखवतील फक्त लहान मुलांना दाखवण्यासाठी. पण ही जी अहंता आहे प्रत्येक गोष्टीत, खाण्यातसुद्धा, हे आम्ही सगळं बघा फॉरेन रिटर्न असतील तर सगळ्या वस्तू आम्ही बाहेरनं आणलेले, हे सगळंच परदेशातलंच आहे. हे अमुक, हे तमुक तमुक. आता आम्ही सकाळचा शिरा पोहे नाश्ता असला करतच नाही. ते सगळं मला तर नावही सांगता येणार नाही, पण सगळं असं विकतचंच, बाहेरचंच, रेडीमेड. म्हणून ही अहंता त्याच्या क्षणाक्षणात, कणाकणात रुतलेली असते. म्हणून त्यांनी सांगितले की संसार गौरवची ऐकता. त्याच्या संसाराचा सगळा तो गौरव सांगत असतो. आमचा मुलगा हां अमक्या अमक्या विद्यापीठात गेला, तिथे त्याला स्कॉलरशिप मिळाली, त्याच्यातनं तो मोठा झाला, आता तिथेच स्थिर झाला आहे. आता येतो, वर्षातून एकदा येतो, 4 वर्षातून एकदा येतो. तीसुद्धा अहंताच. खरं म्हणजे मला नेहमी वाटतं आता प्रत्येकाच्या घरातच कोण ना कोणतरी परदेशात जातच आहे. पण आपल्या मुलांच्या बुद्धीचा, त्यांच्या गुणाचा वापर हा आपल्या देशासाठी व्हायला पाहिजे. पण ही जी अहंता आहे ना, ती डोकवत असते. चला आपली वेळ होईल परत. पुढे, ते स्वर्ग संसारा लागी, धावता कर्ममार्गी, दुःखाच्या सेलभागी विभागी होती. आणि मग हे जे सगळे लोक आहेत, देहाभिमानी लोक आहेत, हे काय करतात? तर देहाभिमानी अज्ञानी लोक इहलोकीच्या तर आहेतच सगळ्या गप्पा, पण स्वर्गलोकीच्या, परलोक म्हणजे स्वर्ग आणि आपलं इथलं इहलोकीचं देहसुख, हे सगळं प्राप्त होण्यासाठी कर्ममार्गानं आंधळ्यासारखे धावत सुटतात आणि दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. लोक म्हणतात ओनली गोल्ड. तसं त्यांनी म्हटलं की दुःखाच्या सेलभागी म्हणजे अगदी शेलकं म्हणतो ना आपण, शेलक्या गोष्टी तो प्राप्त करून घेतो. पण दुःखाच्या सुद्धा शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. असं साधं सुद्धा दुःख त्यांना नको, अगदी ते सुद्धा इम्पोर्टेड दुःख, इम्पोर्टेड सुख, तसं तेच फक्त ते पाहिजे. अहो आम्ही काय असं तसं नाही करत. भले नाही मिळालं, उपाशी राहिलं, आम्ही ह्या गोष्टी आणून खाऊ, पण आम्ही कोणाला मागायला जाणार नाही. हां, स्वाभिमान पाहिजे. पण वनातून फिरणारे राम असतील, श्रीकृष्णाने कसे दिवस काढले मला सांगा. 12 वर्षापर्यंत स्वतःचे आईवडील माहिती नाहीत, पण त्याला त्याचं काहीच नव्हतं. तो स्वयंभूच होता, स्वतःच आत्मरूप होता. त्यामुळं त्याला जिथे असेल तिथे तो रमतच होता. पण हे जे सगळे लोक आहेत, हे स्वतःच्या देहाचं सगळं सुख पाहत असतात, प्रापंचिक सुखामध्ये रमलेले असतात आणि देहाच्या सुखाच्या तळाशी अगदी बुडी मारून बसलेले असतात. त्यामुळं त्यांना परलोक म्हणजे स्वर्ग आणि इहलोक म्हणजे इथले सगळे सुख. इथं तरी काय कमी सुख आहेत का? आता ते इंदोरला का कुठं मागं पाहिलं होतं, ऐकलेलं आहे, खाऊ गल्ली आहे म्हणे. आणि तिथं केवढी मोठी, आता आहे आपले दादासुद्धा किंवा कोणी कोणी काय काय व्हॉट्सअपवर पाठवतात, एकदम पूर्ण आपल्या ग्रुपला पुरल एवढा मोठा तो डोसा. ते बनवतायत कसे ते दाखवतायत, खातायत कसे ते दाखवतायत. हे सगळं देहाचं सुख आहे आणि त्याच्यामध्ये माणसाला शोधून काढतात बरं का. शनिवारी जायचं असेल या हॉटेलमध्ये, रविवारी जायचं असेल त्या हॉटेलमध्ये. आपल्याला त्याची नावही माहिती नसतात आणि आपल्याला रविवार आणि शनिवार सगळे वार सारखेच असतात. पण काही जण फक्त एन्जॉय, आणि तोही देहाचा एन्जॉय हा करण्यामध्ये रमलेले असतात. चला काही ओव्या व्हायला पाहिजे. पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणो आला,
तेवी मी नेणोनी विषयो देखिला मज चिस्तव भूती. आता अभ्र म्हणजे असे आता आलेलं आहे बघा, आभाळ तसंच येतं. तर काळेभोर ढग दाटून आले, अभ्र दाटून आले की दिवसासुद्धा काळोख वाटतो. म्हणजे पहाटेची वेळ आणि संध्याकाळची वेळ कळतच नाही. आणि हा काळोख पडला आहे हे सुद्धा दिवसा ढगाळ झालेल्या सूर्यप्रकाशामुळं कळतं. सूर्यप्रकाश त्याच्यामागे दडला जातो. त्याप्रमाणे मला जाणून न घेता या आंधळ्या अज्ञानी लोकांनी विषयांचं सेवन माझ्याच हृदयस्थ अस्तित्वामुळं केलं आहे. या सगळ्या गोष्टींचं सेवन ते कसे करतात? माझ्याच अस्तित्व ही दिवसची जाणो आला, तेवी मी नेणोनी विषयो देखिला मज चिस्तव भूती. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये जे जे काही सुख तुम्हाला अनुभवायला मिळते ते मी तुमच्या अंतरंगात असल्यामुळंच ना. ते जर चैतन्य निघून गेलं तर कशाचा आस्वाद घेणार आहे? कशाचाच नाही. एवं निद्रा का जागणिया प्रबोधूची हेतू धनंजया, तेवी ज्ञाना अज्ञाना जीवांची या मीची मुळं. मग आता अशा प्रकारे आपण जर झोप म्हणजे काय म्हणू, सूर्यप्रकाशामुळे जसं कळतंय तसं मला जाणून न घेता या आंधळ्या लोकांनी सगळं जे काही विषयांचं सेवन केलेलं आहे ते माझ्यामुळं असं सांगितलं. आता काय म्हणतात की झोप आणि झोपेतून जागं होणं हे दोन्ही कशामुळं होतंय? माझ्याचमुळं. जीवाचं ज्ञान आणि अज्ञान याही दोन्ही अवस्थांना मीच कारणीभूत आहे. अज्ञानात लोळत पडले म्हणतात लोक बघा, तसं आहे ते. ज्ञाना अज्ञाना जीवाची या मीची मुळं, जैसे सर्पत्वाखा दोरा दोरूची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मी याची सिद्धू. त्याचप्रमाणे हे तर उदाहरण वेदांतातलं पक्क आपल्या डोक्यात ठसलेलं असतं की वाटेत पडलेला सर्पाचा आभास म्हणजे दोरी, रज्जू, या दोन्हीला मूळ रज्जूच कारण असते. तसं ज्ञान किंवा अज्ञानाला मीच कारणीभूत असतो. म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं तरी माझ्यामुळंच होते, अज्ञान मिळालं, अज्ञान झालं तरीसुद्धा ते माझ्यामुळंच आहे. कारण तुम्ही मला जाणूनच घेत नाही ना. वाटेत अंधारात दोरी पडलेली आहे, सर्पाच्या आकाराची आहे. आपण भुई आपटून अगदी भुईत म्हणजे हात आपटून बडवून अगदी म्हणतो, अरे बापरे बापरे, मेलो आता, मेलो, पाय पडला माझा सापावर, आता मी जिवंत राही का नाही. आता मागं असं ऐकलेलं आहे की बरेच साप निर्विषारी असतात, बिनविषारी असतात. पण साप या कल्पनेनंच लोक शॉक होऊन मरून जातात आणि नंतर कळतं तो साधा साप होता, त्यानं काही केलं नसतं. तसं साधी दोरी आहे पण दोरीला साप समजतो. हे सुद्धा कशामुळं? हे जे अज्ञान आहे किंवा जे ज्ञान आहे त्याला सुद्धा मीच कारणीभूत होतो. होता सूर्योदय पहावे गासाच, जैसे सूर्यानेच सूर्या लागी, तैशा परी जाण माझे मज ज्ञान, भाव या कारण मीच असे. नातरी गुंतोन देहाच्या सेवेत, देहीच आसक्त जाहले जे, त्यांच्या संगतीत सर्वदा राहून, थोरवी ऐकून संसाराची. जयाची अहंता देहाची अठाई, जडोनी आराही सर्व काळ, ते तो धनंजया स्वर्ग संसारार्थ म्हणजे स्वर्गातील आणि ह्या जगातील सगळे जे सुखोपभोग आहेत. आचरोनी येथ कर्म कांड, होती सर्व थैव दुःखाचेच धनी, साचवी सरोनी आत्मरूप. जागताची जैसा होतसे कारण, निद्रा आणि स्वप्न भोगावया, तैसे नेण त्यासी होय जे जे दुःख, तेही पार्था देख मज मुळे. नातरी मेघाने झाकिले सूर्याते, हेही कळो येते सूर्यानेच. माझ्याची सत्तेने माते नेणोनिया, देखती विषया तैसे प्राणी. झोपे लागी किंवा भावया जागृत, जागृतीच होत हेतू जैसी. तैसा प्राणी यांच्या ज्ञानासी,
असे गा सर्वांशी मीच मूळ, माझे सत्स्वरूप. पुढच्या येतात ओव्या की वेदांना सुद्धा, म्हणून ते गाणं आहे ना, वेदा नाही नाही कळला अंत काळजाचा, कानडा राजा पंढरीचा. तर हे 431 पर्यंत ओव्या झाले. उद्या आपण बाकीच्या बघूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण.